हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही मजेतच असणार. मी पण मजेतच. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली खूप छान असा पदार्थ चिकन 65 जो बनवायला अगदी सोपा आणि कमी वेळेत अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होतो. तर बघू शकता किती सुंदर असं आपलं चिकन 65 बनवून तयार आहे. त्यासाठी आता आपल्याला इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे मी आणि ते छान असं छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतले. इथे मी आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आणि ती पण आपण छान असं कोट करण्यासाठी वापरणार आहोत. इथे मी 2 ते 3 चमचे इतकं दही घेतलेले आहे. दही आपल्याला जास्त आंबट नाही घ्यायचे, फ्रेश दही घ्यायचे आणि ते आपण छान असं त्यात घालून घेतलेले. तर आता इथे आपण थोडेसे धने पावडर वगैरे घालणार आहोत, थोडंसं मीठ घालणार आहोत. तर इथे आता आपण सुरुवातीला मीठ घालून घेतलेलं आहे आणि खूप अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होतो. तर इथे मी धने पावडर घेतलेली, तर 1 ते सव्वा चमचा इतकी मी धने पावडर घेतलेली लावून त्यांना. आणि इथे आपण आता मसाले घालून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणी, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे आपण काश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे. तर काश्मीरी लाल तिखटमुळे रंग खूप छान येतो. इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाल्यामुळे आणि काळा मसाला घेतलेला आहे. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि इथे थोडीशी हळद घेतलेली. तर बघू शकता आता हे आपण इथे निंबू पिळून घेणार आहोत. तर निंबूमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या चिकन 65ला आणि पटकन मॅरिनेट पण होतं. तर आपल्याला सुरुवातीला हे छान असं मिक्स करून घ्यायचं. तर मी इथे छान असं अर्धा निंबू घेतलेला आहे, तो छान असं पिळून घेतलेला आहे. आणि आता हे छान असं सर्व मिक्स करून घेते, एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व मिश्रण. आणि आपल्याला हे चिकन आपल्याला 1 ते 1.5 तास छान असं मॅरिनेट होऊ द्यायचे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे मी 1.5 तास छान असं मॅरिनेशनसाठी ठेवून देते बाजूला. तर बघू शकता आता 1.5 तासानंतर आपलं चिकन छान असं सेट झालेलं आहे. बघू शकता आता इथे आपण थोडंसं मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी, आणि 1 वाटी इतकं मी कॉर्नफ्लावर घेतलं आहे. तर बघू शकता इथे मी मैदा घालून घेते आणि इथे 1 वाटीच्या आसपास आपण कॉर्नफ्लावर घालून घेणार आहोत. तर ह्याच्यामुळे खूप सुंदर क्रिस्पीपणा येतो आणि चवीला पण छान येतो. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सपोर्ट करा. आता इथे आपण सर्व हे जिन्नस एकत्र करून घेणार आहोत. तर इथे मी रेड चिली सॉस, सोया सॉस आणि थोडंसं टोमॅटो केचप घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर व्हिनेगर पण घाला, पण आपण व्हिनेगरच्या ऐवजी अर्धा निंबू घालून घेतलेला आहे. आणि हे एक छान असं एकजीव करून घेतो आहे आपण. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो. आता इथे मी तेल घेतलेलं आहे, ते छान असं गरम होऊ देते आणि आपल्याला तेल छान गरम झाल्यावरच मग हे पीसेस टाकायचे. तर बघू शकता तुम्ही आता आपलं चिकन पण छान असं सेट झालेलं आहे आणि तेल पण छान गरम झालेलं आहे आणि गॅस आपल्याला फ्लेम थोडी फुलच ठेवायची. तर आता इथे आपण एक एक करून असे एक एक पीस आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं आपण जसे भजे वगैरे तळतो ना, तसं छान असं तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर खूप सुंदर होतं हे चिकन 65. तुमच्याकडे जेवढे घरात साहित्य उपलब्ध असेल ना, तेवढ्या साहित्यात छान बनून तयार होतं. अगदी कमी वेळ लागतो ह्याला आणि चवीला पण खूप भन्नाट येतं. तर नक्की एकदा ह्या पद्धतीने करून बघा. तर आपल्याला हे पीसेस छान क्रिस्पी व्हायला मोजून 5 ते 6 मिनटं लागतात. हे तेलामध्ये आपल्याला छान असे तळून घ्यायचे. तर खूप सुंदर लागतं हे चिकन 65. तर एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने मित्रमैत्रिणींनो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. आता इथे आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत. जोपर्यंत त्याचा क्रिस्पीपणा येतो ना, तोपर्यंत आपल्याला छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तर ह्याच पद्धतीने तुम्ही पनीर पण छान करू शकता. तर पनीर 65 पण खूप छान लागतं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. आता इथे छान असं आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आणि ह्याला थोडंसं सेट व्हायला वेळ लागतो, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही त्या हिशोबाने करा. तर आता इथे छान असं आपलं चिकन 65 बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला हे थोडंसं याच्यात तुम्हाला सोया चिली, रेड सॉस वगैरे घालून पुन्हा फोडणी देऊन तयार करायचं असेल तर तसंसुद्धा करू शकता. तर बघू शकता आपलं चिकन 65 किती छान बनवून तयार आहे. तर एकदा नक्की करून